दर्जाचा संघ म्हणून टीटीएस ला पाहिला 5 वर्षाचा अगोदरचा काळ मोठं वैभव साम्राज्य निर्माण केलं होतं या संघाने। ओ बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट टाकलेत। खूप सुंदर गोलंदाजी हाताळताना आपण पाहत आहात। पुन्हा एकदा गोलंदाजी अतिशय सुरेख चेंडू हाताला जातो। डायरेक्ट हिट पाहायला मिळते का दरम्यान नाही, मोका होता रन आउटचा। इथे बाल बाल बसले गेले। खूप सुंदर गोलंदाजी हाताळताना हा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय। अंडरआर्मचा भाग म्हटलं की लवकर खेळायचं, ज्याप्रमाणे आपण ज्या पद्धतीचा वेग तुम्ही एखादा यांचा बघता तशा पद्धतीने लवकर क्रिकेट संपते। 1 धाव फलकावर लागले। 1 धाव काढण्यासाठी 4 चेंडू आतापर्यंत खर्च करावा लागतात। सलमान नावाचा गोलंदाज खूप चांगली गोलंदाजी हाताळताना बघायला मिळत आहे। पुन्हा आपल्या षटकाला पहिला 5वा चेंडू हाताळताना सलमान बाबू याने हलक्या वेळेने खेळून काढलाय। खूप चांगला कंट्रोल क्रिकेट ज्याला म्हटलं जातं, स्टायलिश बॅटिंग, ड्राइव्ह शॉट। इथे बाकी तुम्हाला पॉइंटच्या रिझल्टला बघायला मिळालं आणि पाहता पाहता 2 धावा या फलकावर लागल्या जातात। आजच्या दिवसाचा पहिला सामना आपण बघत आहात टीटीएस वर्सेस श्री 11 बोईसर, टीटीएस चिंचणी। पुन्हा सलमान आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळताना इथे पाहायला मिळतोय। इथे बाकी स्ट्रोक खेळलाय, सरळ स्ट्रोक झाला, धावबाचा चान्स आणि इकडे बाकी पहिला विकेट टंबूत पळतो रनआउटच्या रूपामध्ये। तर पहिल्या षटकामध्ये गडी वाजवतोय 1 आणि धावसंख्या झाली ती 2। क्रिकेट दाखवलं, लाखा रुपयाच्या मॅच इकडे व्हायच्या, कबड्डीच्या मॅच झाल्यात, व्हॉलीबॉलच्या मॅच झाल्यात, कबड्डीच्या मॅच झाल्यात। एक मोठा तुम्हाला मेळावा बघायला मिळायचा। पुन्हा एकदा गोलंदाजी हाताळा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो रेहमत। ओ बॅट चेंज घेऊन चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये। 1 धाव मिळेल आणि या 1 धावाने विचार केला धावसंख्या होती ती 3 धावा। मोठा संघ टीटीएस म्हटला की प्रदीर्घ अनुभव, आपल्या बोटाच्या जादूवर नाचारे, अजून तो वडिलांची आणि मुलाची बॉलिंग बाकी आहे आणि काय क्रिकेट त्यांच्याकडनं आपण पाहिलंय। पुन्हा राऊंड विकेट मारा करतोय आमिर। इथे बाकी पॅडल स्वीप खेळायचा होता, सरळ चेंडू जातो, डायरेक्ट हिट पाहायला मिळतो का नाही, थोडंसं ब्रमबम झालं, चेंडू हातामध्ये थांबला नाही आणि इथे बघता बघता धावसंख्या 1 निवडून धावसंख्या होती ती 4 धावा। चला यानंतर सामना कोणाचा आहे, आपण इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक करणार आहोत। निश्चितच खूप मोठी मॅच तुम्हाला बघायला मिळते। अंडरआर्मचं क्रिकेट फास्ट गेम असं तुम्हाला बघायला मिळते। राऊंड विकेट मारा। इथे बाकी ड्राइव्ह केलाय, चेंडू हाताला लागून खूप सुंदर शतक, डायरेक्ट हिट पाहायला मिळते का, इथे बाकी हातातून चेंडू सुटला, सोपा चान्स होता। आमिरचा हा मुलगा आहे अफलातून, काय नाव आहे खेळाडूचं, राहिल। बाप बेटे खेळतात, मिड विकेट आणि मिड ऑन, लॉंग ऑन आणि मिड ऑन ला बघायला मिळतात। वडील आणि मुलगा एकत्र खेळताना आपण क्रिकेट पाहिलाय, अफलातून क्रिकेट त्यांच्याकडनं बघितलंय। अनेक स्पर्धा आपल्या नावावर करण्याचं काम या दोघांनी आणि मुलांनी केलंय। टॅप केलाय, सरळ चेंडू हातामध्ये जातोय। इथे बाकी तुम्हाला भिंत भेदायची असते। रात्रीच्या काळामध्ये अजून देखील तुम्ही स्पर्धा बघा तर खूप सुंदर क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळते। सूर मारत चेंडू अडवला जातो, अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं। पुन्हा एकदा गोलंदाजी, ओ ऑफस्टंपच्या बाहेर, इथे वाईड दिला जातोय। या वाईडच्या रूपात धावसंख्या निश्चित वाईड आहे, कारण यष्टीरक्षक त्या लाईनीपर्यंत जाऊन चेंडू अडवला आणि तिथे वाईड दिला गेला। धावसंख्या 1 निवडून धावसंख्या होती ती 5 धावा 6। पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू, इथे स्ट्रोक आणि इकडे बाकी बॉक्स आउट, डायरेक्ट बॉक्सच्या बाहेर चेंडू गेला आणि पहिला गडी टिपला जातो बॉक्स आउटच्या रूपामध्ये। इथे आपण बघितलं असेल 62 गडी सरपंच चषक सरवलीमध्ये बॉक्स आउटच्या रूपात बाद झाले होते। तर 6 धावा नुभाट ए आणि किंगफिशर आपण नाणेफेकीसाठी यायचं। ही इनिंग संपली की आपण टॉस बॉक्स मध्ये नाणेफेक करू।
उनभाट ए आणि किंगफिशर आपण यायचं आहे. ही संपल्यावर या. रिषभ नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. याला बाकी नवोदित गोलंदाज वापरले, ज्यांना कधी पाहिलं नव्हतं असं नवीन गोलंदाज पाचारण केलं गेलाय. एक वेगळी व्यूहरचना तुम्हाला टीटीएसच्या माध्यमातून बघायला मिळते. रिषभ ओ इथे बाकी बघतात पंच काय इशारा वाईडच्या रूपात धावसंख्या वाईड 7 धाव फरकावर लागल्या जातात. चेंडू डिक्लेअर मध्ये जातो. एकच धाव तुम्हाला बघायला मिळेल. मोठा फटका येत नाही, बाउंड्री काही बघायला मिळेल. त्याच्यावर तुम्हाला समजतं की गोलंदाजीची लय किती सुंदर बघायला मिळेल. परफेक्ट लाईन लेन पद्धतीची गोलंदाजी करताना आपण पाहत आहात. एका साईडला बघितलं तर पाहायला मिळते पहिलं षटक ज्याने हाताळलं तो मी तुम्हाला बघायला सलमान, दुसरं षटक बघितलं म्हणजे आमिर आणि तिसरं षटक हाताळताना अर्षद बघायला मिळतोय. 4 षटकाचा सामना बघायला मिळणार आहे. आणि खरोखरच जे काय क्रिकेट प्रेमी कडून आपण बघितलं उपअधिकारी ज्याने आपण पाहिला इथे पुन्हा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातो. एकच धाव बघायला मिळते म्हणजे निश्चितच मोठ्या फटकापासून रोखला गेलाय. फक्त एक सिंगल बघायला मिळते म्हणजे निश्चित लो स्कोरिंग सामना यात काही शंकाच नाही. 8 धावा फरकावर लागल्या जातात. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू 9 झाल्या धावा. इथे बाकी पुन्हा एक 10 धावा या फलकावर लागल्या जातात. अतिशय सुंदर गोलंदाजी इथे बाकी त्यांचे सपोर्टर्स मस्त हर्षद अशा पद्धतीने केअर अप करताना आपण बघायला मिळतात. कारण चिंचणी आणि तारापूर म्हटलं ना की मोमेंट समाजाचे खूप मोठे सपोर्टर, पण सपोर्टर जर कोणाचे असेल तर निश्चित तुम्हाला ह्या माची समाज क्रिकेटपटू बघायला मिळतात. आगवणगावचे सपोर्टर इथे बघा चेंडू टॅप केला. इथे पाहायला मिळते सुंदर शेटे डायरेक्ट थ्रो पाहायला मिळते. नॉट आउट आहे. निश्चित धावसंख्या 1 निवड धावसंख्या 11 धावा या फलकावर लागल्या जातात. आपण नसाल तर रिव्ह्यू घेऊ शकतात. तिकडे रनआउटचा रिव्ह्यू आहे. ड्राईव्ह केलाय सरळ चेंडू हातामध्ये अमीरच्या हातामध्ये. बघा किती सुंदर खोलवर टप्प्याची गोलंदाजी म्हणजे ओव्हरपिच चेंडू अजून एक देखील भेटलेला आहे. त्याच्यामुळे मोठा शॉट आपल्याला ते पाहता आलेला नाहीये. पुन्हा शॉट षटकाला पुढचा चेंडू ओ कट केलाय. आपण चेंडू पडल्यानंतर मध्ये तिथे डिक्लेअर झोन मध्ये जातो. 1 धाव बघायला मिळते. बघता बघता धावा झाल्या त्या म्हणजे निश्चितच आपण बाजारामध्ये जातो आणि भैयांना म्हणतो की बाबा 1 डझन केळी दे ना, म्हणजे 12 धावा या फलकावर लागल्या जातात. खूप चांगलं रजनी क्रिकेटचं आयोजन तुम्ही आपण बघत आहात. साई कृपा दिलवाडी चषक 2 षटक संपल्या 3 आणि फलका धावा झाल्या त्या 12. बघूया तर शेवटचं षटक कोण हाताळतो, कोण गोलंदाज. आसिफ मुच्छाले येतात की त्यांच्या दुसऱ्याला पाचारण केलं जाते. बघूया राहिल हा एक चांगला फलंदाज चांगला गोलंदाज बघायला मिळतो. बघा आसिफ मुच्छाले आणि आमिर स्वतः राहिलेत, पण राहिलला पाचारण केलं गोलंदाजीसाठी. वडील आणि मुलगा एका संघातून खेळताना आपण अनेक वर्ष बघत आहात. ओ हातामध्ये चेंडू सुटला गेला आणि इथे धावबादचा चान्स. इथे बाकी विकेट जातोय. मग आता पण जो विचार केला त्या सामन्यामध्ये संपूर्ण वर्चस्व गाजला टीटीएस संघाने. नवीन फलंदाज सुमित नावाचा नवीन फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. बोईसरचे खेळाडू म्हटलं की प्रॅक्टिस पासून वंचित, टीटीएस म्हटलं की संध्याकाळच्या वेळेस प्रॅक्टिस करताना बघायला मिळते. ओहो बॉक्स आउटचा दुसरा विकेट बघायला मिळतो. सुंदर गोलंदाजी. इथे बाकी चेंडू ऑफ स्पिन झाला. पॅराशूट खेळताना चेंडू एजला लागला आणि सरळ चेंडू जातो बॉक्स आउटच्या रूपात. दुसरा गडी चेंडू जातो बॉक्स आउटच्या रूपात. आणि एकंदरीत विचार केला आता बाकी तो नवीन फलंदाज विकास. चला मी तुम्हाला बघितलं उनभाट ए आहे ना अगोदरची मॅच आहे, नंतर तुम्हाला पाहायला मिळते ते किंगफिशर. या दोन्ही संघाला आमचा आवाज जात असेल तर आपण या इनिंग ब्रेक मध्ये अनेक करणार आहोत. किंगफिशर आणि उनभाट या. ओ अफलातून षटक काय झेप घेतली गेली पाण्यावर. ज्या पद्धतीने घार आपलं भक्ष्य पात्र झपकन आकाशाने जमिनीवर तशा पद्धतीने सुंदर टॅलेंट बघितलं. आपल्या उजव्या डाव्या साईडला झेपावर तिथे बाकी चेंडू बाहेर थांबवली. 1 धाव बघायला मिळते. धावसंख्या होती ती 13. पुन्हा राहील. ओ इथे बाकी चेंडू डिरेक्शन चांगला ड्राईव्ह होता. इथे तुम्ही बघितलं पॉईंटच्या रिझल्टला 1 धाव बघायला मिळते. एका धावाने विचार केला 14 धावा या फलकावर लागल्या गेल्यात. अक्षरशः धावासाठी संघर्ष करत नवोदित संघ आहे. आपण साई इलेव्हन जर पाहिला बोईसरचा, पण ओव्हरऑल मध्ये खूप चांगला खेळतो हा संघ. वाट शॉट शॉट अप चेंडू बॅकफुटला गेला, पूल केला गेला. स्क्वेअर लेगच्या चेंडू जाते सीमा पलीकडे आणि प्रेक्षक जोरदार टाळ्या सुद्धा पहिला चौका इथे आपण स्पर्धेमध्ये बघायला मिळतोय. आणि या 4 धावांशी विचार केला धावसंख्या होती ती 18 धावा. फलकावर लागला गेला 18 धावा. राहिल्याचा शॉर्ट चेंडू होता, पुरा फायदा उचलला.
पुन्हा चांगला ड्राईव्ह बघायला मिळतो, बॅक टू बॅक दुसरा चौकार बघायला मिळतो आणि या फलंदाजाचं नाव आहे ते विकास. व्हॉट अ ब्युटिफुल बॅटिंग. शेवटी सूर सापडला, तिथपर्यंत वेळ निघून गेली. म्हणून म्हटलं जातं वेळ जेव्हा जेव्हा मिळते तेव्हा चांगलं काम करा. आई वडील जेव्हा शिक्षणाला पाठवतो शिका, आयुष्य घडवा. नंतर कळते की मी शिकलो नाही म्हणून मला असं काम करायला मिळते. म्हणून तर म्हटलं जातं ना, ज्याला वेळ कळते तो योग्य काळ घेतोय. आणि इथे बघता 4 षटकाच्या समापनानंतर फलकात धावसंख्या झाली ती 22-23 धाव विजयासाठी का टीटीएस संघाला. चला या दोन संघ आपल्या साईडला, एका साईडला उनभाट ए आणि एका साईडला किंगफिशर. उनभाटचा संघ मला वाटतं आलाय. उनभाटचा संघ म्हटला की निश्चितच आवर्जून प्रेम करणारा माझ्यावर संघ तो बघितलाय. चला आपण निश्चितच महाराष्ट्र म्हटलं की आलेल्या पाहुण्यांचं आपण स्वागत करतोय. आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी ज्यांनी वेळात वेळ काढलं आणि आम्हाला या स्पर्धेसाठी फक्त उद्घाटनाला पुरती नव्हे तर पूर्ण सामना बघण्यासाठी आणि शुभेच्छा दिल्यात. आणि खऱ्या अर्थाने प्रत्येकाचं मन गहिवरलं. आणि खरोखर ज्यांनी कॉलेज विश्वामध्ये असताना क्रिकेटवर भरभरून प्रेम केलं आणि त्यांनी सुंदर सांगितलं माणसाला छंद असावा, नाद नसावा. आणि खरोखर छंद माणसाला पुढे नेतो, नाद माणसाला आपलं आयुष्य घडवतो असं पाहायला मिळालं. तर मी विनंती करतोय आमचे सर्वांचे आदरणीय अंकुर राऊत साहेबांना आपण आपल्या आलेल्या प्रमुख पाहुणे आदरणीय विकास नाईक साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी यांचा पुष्प घेऊन सन्मानित करायचं आहे. मी अंकुर पाटील राऊत साहेब विनंती करतोय की त्यांना पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचे एक स्मृतिचिन्ह देऊन सन्मान. जोरदार टाळ्या असायला पाहिजे. खरोखर त्यांनी वेळात वेळ काढून मायाची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ बघूया. ह्या मायाचे उबदार शाल जिथे जिथे जाल साहेब तिथे तुम्हाला ह्या टुर्नामेंटची ह्या गावाची आठवण म्हणून आठवण येणार. आणि खरोखर आम्हाला देखील आठवण राहील एक परफेक्ट फिटनेस खेळाडू कसं असायला पाहिजे. वित्तम उदाहरण तिकडे बघायला भेटेल. जोरदार टाळ्या असायला पाहिजे. खरोखर ज्याने वेळात वेळ काढलं आणि आपल्या ह्या सामन्यासाठी आपल्याला प्रमुख पाहुणे झाले. त्यानंतर बाकी मी विनंती करतोय आमचे नितीन भाऊ, नितीन भाऊ आपण सन्मानित करायचं आहे. संदीप कहाळे सहाय्यक उपनिरीक्षक म्हणून ते पदावर त्यांचं देखील आपण इथे मायाची उबदार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्याला करायचं आहे. जोरात टाळ्या सुद्धा मित्र लोकांना हे बहुमूल्य वेळ त्याने आयुष्यात आपल्याला दिलाय. कारण पोलीस डिपार्टमेंट म्हटलं म्हणजे घड्याळाचे सेकंद, मिनिट आणि तासाचे काटे ह्याप्रमाणे प्रत्येकी समाजाच्या हितासाठी बांधिलकी असलेले हे आपल्याला पोलीस खात्याचे आज अधिकारी बघायला मिळतात. नितीन भाऊ मायाची उबदार शाल त्यांना परिधान करा जेणेकरून खरोखरच त्यांनी खूप मोठं काम या भागामध्ये आपण बघितलं. ह्या 15 दिवसामध्ये महाराष्ट्राच्या पोलीस डिपार्टमेंटची छाती उंचावेल आणि तुम्हाला गर्व असेल असं काम ज्यांच्याकडून केलं गेलं. निश्चितच संदीप कहाळे साहेबांचं आम्हाला आज या व्यासपीठावर तुमचं मनापासून सत्कार करत असताना आम्हाला प्रत्येक दिलवाडीवासी प्रत्येक क्रिकेटपटूला आनंद होत आहे. जोरदार टाळ्या असायला पाहिजे त्यांच्यासाठी देखील. खरोखर एक मोठं काम त्यांच्याकडे आपण पाहिलंय. आणि पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची एक आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह द्या आणि त्यांना सन्मानित करायचं आहे. चला त्यानंतर आपण जातोय निश्चितच श्री सागर कहाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक. मी आदरणीय नरेश रसाळ साहेबांना विनंती करतोय की त्यांचा सन्मान देखील तुमच्यातर्फे करायचा आहे. कारण बहुमूल्य वेळ त्यांनी दिलाय आणि खरोखरच या 15 दिवसात आपण प्रत्येक युट्यूब चॅनलवर प्रत्येक न्यूज पेपर मध्ये त्यांचं नाव ऐकलं आणि खरोखरच त्यांनी केलेल्या कामाची पोच पावती सब तिथून जायचंय आणि निश्चित त्यांना सन्मानित करा. खरोखरच त्यांनी बहुमूल्य वेळ आपल्यासाठी आज दिला आणि या स्पर्धेचं उद्घाटन करताना आपल्याला लाभले. चला मायाची उबदार शाल
आपण याला परिधान करायची आहे। पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह द्यायचे आहेत। या स्पर्धेची एक छोटीशी आठवण म्हणून हे आपल्या आयुष्यात बघायला भेटेल। खरोखर जोरदार टाळ्या असायचे। खरोखर जेवढं कौतुक करावं तेवढं कमी। त्यानंतर मी बाबू पिल्ले ह्यांना विनंती करतोय, एक तुम्हा सर्वांचे लाडके उद्योजक आदरणीय श्री नरेश रसाळ साहेब यांना देखील सन्मान के बाबू पिल्ले या। आदरणीय श्री रसाळ साहेब यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत। रसाळ साहेब या समोर। रसाळ साहेब, बाबू पिल्ले आपण यांना सन्मानित करायचंय। एक उद्योजक आणि या संघाशी नेहमीच बांधिलकी केल्या। जेव्हा जेव्हा हा संघ अडचणीत येतो तेव्हा ते मेहनत करतात की तुम्ही खेळा, मी तुमच्या पाठीशी आहे। जोरदार टाळ्या रसाळ साहेबांसाठी असायला पाहिजे। एक मोठं व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी काम केलंय। एक उद्योजक म्हणून आपल्या या संघासाठी नेहमीच आमच्याशी असतात। त्यानंतर साहेब बघा, प्रो कबड्डी खेळण्यासाठी इकडे खेळाडू आले आणि इथे खेळल्यानंतर ते प्रो कबड्डी मध्ये गेले, ज्याच्यामध्ये आपण ऋषिकेश देवाडे वगैरे खेळाडू बघितले मुंबई संघातून खेळताना। ते 5 मार्गाच्या मोठ्या ग्राउंडवर खेळले। जेव्हा आपण सांस्कृतिक विकास मंडळ कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल आणि लाखोड्या क्रिकेट स्पर्धा केल्या आणि 10 कबड्डीपटू प्रो कबड्डी मध्ये गेले। असे आमचे आयोजक तुम्हा सर्वांचे लाडके आदरणीय अंकुर राऊत सरांचा एक उद्योजक म्हणून मी मिलिंद राऊत यांना विनंती करतो की त्यांच्या मायाची उबदार शाल आणि राऊत साहेब मी तुम्हाला विनंती करतो की स्पर्धा पुन्हा चालू करा, जेणेकरून मोठमोठे क्रिकेटपटू, मोठमोठे कबड्डीपटू आपल्याला बघायला मिळतील। आणि आज आम्हाला तमाम सत्कार करताना प्रत्येक क्रिकेटपटूंना आमच्या आयोजकांना खूप मोठा आनंद होतोय की पुन्हा गेलेले दिवस येतील या आम्ही आशा जोरदार टाळ्या असायला पाहिजे। निश्चितच खूप मोठी स्पर्धा महाराष्ट्राच्या पलीकडे जाऊन त्या कबड्डीपटू इकडे आणले आणि आपण पाहिले यूपी बिहार पासून व्हॉलीबॉलच्या टीम देखील इकडे आल्या होत्या, नॅशनल प्लेयर आले होते, आशियन क्रिकेट प्लेयर आले होते, असं बघायला मिळते। धन्यवाद, तुम्ही आपला हा सत्कार स्वीकार केल्यानंतर बाकी मी आमच्या गावचे लाडके उपसरपंच म्हणून ज्यांनी काम बघितलं ते नितीन राऊत साहेबांचा सत्कार करणे। किशोर पाटील आपण या, किशोर पाटील आपण यायचं आहे। आमचे लाडके उपसरपंच नितीन राऊत साहेब यांचा देखील सत्कार केला जाईल। ह्या माणसाचं व्यक्तिमत्व साहेब बघितलं ना, कितीही कंट्रोल मध्ये सुद्धा राग कधी येणार नाही। कारण अंकुर राऊत कधी कधी रात्री झोपायचे, थकायचे, कारण ती मोठी मॅच असायची, पण रात्रीच्या 2 वाजता देखील सांगितले की बाबा चेंडू नाही आहे, तर स्वतःच्या गाडीतून चेंडू आणून द्यायचे। नितीन साठी जोरदार टाळ्या असायला पाहिजे। खरोखर नितीन भाऊचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी। खरोखर जसे अनेक व्यक्ती आम्हाला भेटले आणि म्हणूनच ते इथे देशा पलीकडे खेळणारे खेळाडू आपण पाहिलेत आणि हा सुगंध तुमच्यामुळे आयुष्यभर असाच दळवत राहो असं आम्हाला तुम्हाला नेहमी कौतुक करावं असं वाटतंय। तदनंतर आपण विचार करणार आहोत सर्वांचे लाडके संजय पावसे साहेब। मी रवींद्र पाटील साहेबांना विनंती करतो की त्यांचा सत्कार करायचा आहे। संजय पावसे साहेब या, आमचा हा सन्मान स्वीकारायचा आहे, कारण तुम्ही वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी इकडे आलात आणि ही स्पर्धा तुम्ही केलेल्या छोट्या छोट्या कामामुळे यशस्वी होतं आपण पाहतात। रवींद्र पाटील हे देखील आमचे उत्कृष्ट पंच म्हणून काम करत आहेत आणि चांगले क्रिकेटर म्हणून त्यांना पाहिल्यात। अनेक स्पर्धा त्यांनी देखील आपला बॅटिंग बॉलिंग म्हणून गाजवलाय आणि इथे आमच्या संजय पावसे साहेबांचा सत्कार करताना साहेब निश्चितच तुम्ही दिलेल्या छोट्याशा भेटीमुळे ही स्पर्धा आपण इथे यशस्वी करतो आणि तुमचा सत्कार करताना साई कृपा दिलवडी चषकामध्ये आमच्या आयोजकांना, आमच्या क्रिकेटपटूंना खूप आनंद वाटतोय। आणि आता आपण इथे जाणार आहोत जिजाऊ संघटनेचा विधान परिषद म्हणजे विधान विभागाचा उपाध्यक्ष पद ज्याला दिलं गेलंय आणि जिजाऊ संघटना म्हटलं की सामाजिक कार्य, एमपीएससी यूपीएससी ची मोठी लायब्ररी आपण बघत आहात। त्यांच्या माध्यमातून मी सुधाकर राऊत साहेबांना विनंती करतोय की आपण इथे नंदकुमार पिल्ले यांचा सत्कार करणार आहोत। लहानपणाचा याच गावात गेलाय अंकुरजी। हे दोघं भाऊ बघितले ते पिल्ले कुटुंब आपल्या गावातच वाढले, नंतर वडिलांनी बीआरसी मध्ये चांगलं सिव्हिलचं काम केलं, स्वतःचं पन्हाळीचा इथे बंगला बांधलाय, तिथे राहतात, पण गावातल्या आठवणी बघा कशा उजाळा देतात। जोरदार टाळ्या नंदकुमार पिल्लेसाठी असायला पाहिजे। सर निश्चितच सर्व मान्यवरांचं अनेक आभार मानतोय, तुम्ही आमचा सत्कार स्वीकारलात, वेळ काढून इकडे आलात त्याबद्दल धन्यवाद। आणि आता आपण जाऊया पुन्हा रनिंग कॉमेंट्रीकडे, इथे जोडलेत म्हणून मला जावं लागेल। चला सुरुवात होईल, अजून एक सत्कार बाकी आहे। मिलिंद साहेब या, सुधाकर आपण मिलिंद साहेब या ना, मिलिंद साहेब या। नाही झाला पाहिजे, तुम्ही चालू करा। सुधाकर राऊत साहेबांना विनंती आहे की त्यांचा सत्कार करावा आपण। मिलिंद राऊत साहेबांचा मायाची उबदार शाल,
पाठीमागे राहून खूप मोठं काम करतात अशा व्यक्तींना आपण विसरून चालणार नाही. त्यांचा आशीर्वाद त्यांची अशी छोटीशी भेट ही आम्हाला प्रेरणादायी बघायला मिळते. निश्चितच खरोखरच राऊत साहेबांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. सागर राऊत आपण किशोर पाटील सत्कार करायचा आहे. किशोर पाटील यांना सन्मानित करा. सागर राऊत किशोर पाटील यांना आपण सन्मानित करणार आहोत. सागर राऊत या. किशोर पाटील म्हटलं की जुने जाणते क्रिकेटपटू ज्यांनी नंदकुमार GM राहुल बरोबर खेळलाय, किशोर बरोबर खेळलाय, सुजित बरोबर खेळलाय, जे आमच्या BRC मध्ये आता कर्मचारी म्हणून काम करतात, DAE गाजवलाय, असे जुने क्रिकेटपटू आज आम्हाला पाहायला मिळतात. आणि खरोखर त्यांनी दिलेलं काम, त्यांनी केलेलं कार्य ह्यामुळे तिथे आमचे खेळाडू उत्तेजित झाले. आणि खऱ्या अर्थाने बेलवाडीचं नाव फक्त गाजवतो कोणतं अक्कू नावाचा ब्रँड फलंदाज, वन हँडी, ज्याने अनेक स्पर्धा गाजवल्या. चला तर निश्चित असे स्वागत समारंभ प्ले ऑन करूया. आपण इथे जाऊया. चला सामन्याला सुरुवात होत आहे. साई कृपा दिलवाडी चषक आलेल्या सर्व मायबाप प्रेक्षकांचं मी रोशन मोरे सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. चला सामन्याला सुरुवात होत आहे. प्रशांत पाटील यांचा इशारा येतोय. 23 धावांचा पाठलाग धावांचा घेऊन TTS संघ स्ट्राईकवर आहे. तो हासिफ ज्याने प्रत्येक यावेळी टुर्नामेंट गाजवल्या. पहिला चेंडू आपल्या संघांचा खातं खोललं जात आहे. 9 चेंडूंचा इशारा येतोय. अतिरिक्त संघामध्ये भर होईल. 9+1 खराब गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळी सुरेख चेंडू विकेटांचा रनआउटचा चान्स आणि इकडे मात्र डायरेक्ट हिट लागला जातोय आणि मात्र गडी बाद होतोय. पंच डिसिजन सांगायचंय. ओके नाही हा बघा धावसंख्येत पुढे सरकते. धावसंख्या लागली जाते स्कोर कार्ड वरती. 3-1 गडी बाद. चला सर अनेक अनेक धन्यवाद. पुनश्च एकदा तुमचे आभार. असंच प्रेम आमच्यावरती राहू द्या. चुकलात तर शिक्षा करा आणि असेल तर कधी प्रेम करा असं सांगायला. शेवटी आपल्याला कायद्याचे बांधील त्यात काही शंकाच नाही. आणि खरोखरच पुन्हा एकदा हॅट्स ऑफ जे तुमच्या डिपार्टमेंटने काम केलंय. कारण एक मोठी घटना होता वाचवली. तो जो आरोपी सापडला नसता अजून काही अनर्थ टळलं असतं, अनर्थ काही झालं असतं. पण खरोखरच आणि आवडलं की तुम्ही लगेच सत्कार केला ज्या तरुण तुम्हाला करतात. आणि पोलीस मित्र का असावे ह्याचं जिवंत उदाहरण तुमच्याकडे आम्हाला बघायला मिळालं. हॅट्स ऑफ तिन्ही साहेबांचं अनेक अनेक धन्यवाद. असंच प्रेम असून द्या. याच वेळ चला जाऊया सामन्यापर्यंत. धन्यवाद दीपकजी. यावेळी 1 ने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली जाते ती शेवटचा चेंडू बाकी पहिल्या षटकातला. झाले ती 5 सॉरी 4 चेंडू झालेले आहेत. क्षमा असावी. पाचवा चेंडू घेऊन तयार गोलंदाज विजय हासिफ यांना. हासिफ यांचा विचार करायला गेला तर त्याने आपल्या ह्याच्यावरती अनेक सामने जिंकून दिल्यात. यावेळी पण स्ट्राईक एंडवर हा अप्रतिम चेंडू मात्र तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. निर्धाव चेंडू टाकण्यात यश प्राप्त होते विजय यांना. शेवटचा चेंडू तयार. हा यावेळी मात्र बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न हलक्या त्याने एक चेंडू निघून जाईल डिक्लेअर झोन मध्ये.
पहिलं षटक संपलं जातं. एक षटकानंतर धावसंख्या लागली जाते स्कोर कार्ड वरती. जर थांब आपण नाणेफेक करतो एका साईडला किंगफिशर. किंगफिशर म्हटलं ना की एक पक्षी आहे. आम्ही त्या पक्षाला गण्या पक्षी म्हणतो. जो निळ्या कलरचा तुम्हाला खाडीवर किंवा पाण्यामध्ये बघायला मिळतो. किंगफिशर म्हटले लोक फक्त पेय बघतात, पण किंगफिशर हा लोकप्रिय पक्षी आहे जो शांत राहतो आणि कधी दगडावर बसून आपला मच्छीची शिकार करतो. किंगफिशर संघ तुम्हाला बघायला मिळतो. आणि एका साईडला ज्या कलाकाराने मला इंटरव्ह्यू फेमस केलं, आपण नाणेफेक करतो किंगफिशर आणि उनबाट ए. किंगफिशर कॉल करतील. हेड टेल. हा टेल कॉल केलाय. हेड येतोय. थांबा जाऊ नका. आपण काय घेणार? आम्ही थोड्या वेळाने सांगतो तुम्हाला. ओके डिसिजन सांगतात. वेळ चला बेस्ट लक. तुमचा पूर्ण संघ आहे का? कारण किंगफिशर संघ पूर्ण असं ना की कॅचअप करायला मजा येते. चला दुसऱ्या षटकाला तयार होत आहे. आहे मात्र अप्रतिम चेंडू. लेग ब्रेकचा मारा पडतो. हसीफ यांना काही मात्र समजला नाही. निर्धाव चेंडू टाकण्यात यश प्राप्त होते. गोलंदाज गण्या. नक्कीच 23 धावांचा पाठला कसा डिपेंड करावा. अप्रतिम गोलंदाजी गण्या यांच्याकडून. जरा सीडप पंचांनी जरा घाई करायचे. जरा टीम मिटिंग घेऊन या. आपल्याला आधीच उशीर झालेला आहे. बघूया दुसरा चेंडू गण्यांचा. हलक्या हाताने एक रन काढलाय. चेंडू निघून जाईल डिक्लेअर झोन मध्ये. हळूवारपणे संघांमध्ये एक भर होताना धावसंख्या झाली ती 8. तिसरा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट मारा करताना गण्या. आमिर यांना जरा घाई करायचंय प्लीज. पंच सांगायचं आहे. यावेळी रिवर्सचा फटका. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण होईल का? आणि मात्र खराब फेकी होती. मात्र तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. एकेरी धावणे काही रोखू शकत नाही. संघाचा हळूवारपणे धावसंख्या पुढे सरकली जाते. 9 या धावसंख्येवरती. हा यावेळी मात्र अप्रतिम चेंडू. वाईटचा चेंडू. अतिरिक्त संघामध्ये 1+ वाईट +1 बाईच्या स्वरूपात एक धाव मिळेल. एकूण 2 धावने धावसंख्या पुढे सारख्या धावसंख्या लागली जाते ती 11 या धावसंख्येवरती. अप्रतिम चेंडू होता मात्र यष्टीरक्षकला काय तो समजला नाही. अजूनही 12 धावांची गरज टीटीएस संघाला. कोणताही मोठा फटका आपल्याला पाहायला भेटत नाही. एकेरी या धावसंख्येवर जास्तीत जास्त भर देत असताना धावसंख्या 12 या धावसंख्येवरती. नक्कीच हसीब यांच्याकडून एक चांगला ब्रँडेड फटका पाहायला भेटेल का या मायप्रा प्रेक्षकांना? यावेळी रिव्हर्स पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये. त्यांना माहिती आहे की मात्र जास्त धावसंख्या नाही आहे. एकेरी धावसंख्येवर भर जास्त देत आहेत. शेवटचा चेंडू बाकी दुसऱ्या षटकातला. हळुवारपणे चाललेला हा सामना. हो अप्रतिम चेंडू. लेब्रेकचा मारा होता. रनआउटचा चान्स. आणि इकडे मात्र एक धावा. तर 2 षटक संपली जात आहेत. 2 षटकानंतर धावसंख्या लागली जाते ती स्कोर कार्ड वरती. चौदा या धावसंख्येवरती येणारे 12 चेंडू आणि 9 धावांची गरज. बघूया अजूनही स्ट्राईक एंड वर आहे तो आमिर. या षटकामध्ये सामना विजय प्राप्त केला जाईल का की श्री 11 संघाकडून सामना रोमांचक मॅच मध्ये येईल का? क्षेत्ररक्षण जरा सजवलं जातंय. जरा प्लीज तुम्हाला वारंवार कॉल असेल. टाइम कमी घ्यायचा आहे. हो यावेळी सुरेख चेंडू मोहम्मद यांचा अप्रतिम क्षेत्ररक्षण. आणि इकडे मात्र गचाळ फेकी आणि टोटल धावा मिळतील त्या टीटीएस संघाला. 1
+4 टोटल 5 धावा मिळतील आणि 5 धावांनी धावसंख्या स्थिरावली जाईल 19 या धावसंख्येवर. कुठेतरी या 4 धावा महागात पडतील का सामन्यामध्ये. पुरेपूर टीटीएस संघ हा हो अप्रतिम चेंडू क्लास. मी म्हटल्याप्रमाणे विजयी चौकार मिळतोय. चला नेक्स्ट मॅच उनबाट संघ डिसिजन सांगायचा आहे आणि यापुढील जे संघ नाणेफेकीसाठी येतील ते डिसिजन टॉस बॉक्स कडेच दिला जाईल.